निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर घालण्यात आलाय। नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या कौसर पार्क येथील घरावर आणि नारेगाव येथील कार्यालयावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मंगळवारी 24 तास मुदतीची नोटीस चिटकवली होती। त्यानंतर निदाला मतीन पटेलने ज्या घरात लपवलं त्याच्यावर बुधवारी सकाळीच बुलडोझर चालवण्यात आला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं ही कारवाई करत घर जमीनदोस्त केलंय। मतीन पटेल यांच्या मालमत्तेवर महापालिकेनं यापूर्वी 3 दिवस मुदतीची नोटीस चिटकवली होती। मालमत्तांची मालकी सिद्ध करणारी आणि मालमत्ता अधिकृत असल्याची खात्री करणारी कागदपत्र सादर करा असं नोटीसीत नमूद केलं होतं। 3 दिवसांची मुदत मंगळवारी संपत असताना मतीन पटेल यांच्याकडून पालिकेला अर्ज सादर करण्यात आला आणि 15 दिवसांची मुदत मिळावी अशी मागणी करण्यात आली। पालिकेनं ही मागणी फेटाळली आहे आणि 24 तासात माहिती सादर करण्याची नोटीस घर आणि कार्यालयावर चिटकवली। तर MIMचे नगरसेवक मतीन मजीद शेख यांचं घर आणि दुकानं बेकायदा असल्याचा दावा करत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्यांच्या घरावर नोटीस चिटकवली होती। त्याविरोधात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली। यात कारवाईला खंडपीठानं स्थगिती दिली नाहीये, मात्र कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची हमी महापालिकेतर्फे देण्यात आली आहे। तर नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या प्रकरणानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं MIMचे नगरसेवक मतीन शेख यांचे नारेगाव येथील बिस्मिल्ला कॉलनीतील बांधकाम बेकायदा असल्याचे नमूद करत नोटीस चिटकवली होती। त्याला मतीन यांनी ॲडव्होकेट अभयसिंह भोसले यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिलं होतं। त्यावर सुनावणी झाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।